हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की फार्मसी एक्झिट एक्झामची काय अपडेट आहे ते आपण पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आलेलो आहोत फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. होम पेजवरती आपण थोडंसं खाली स्क्रोल केलं तर इथे दिलेलं आहे, एक नोटीस आलेली आहे, डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022 क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग. ते क्लिक केल्यानंतर इथं येत आहे डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022 क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग. तर इथं हा त्यांनी नोटीस पाठवलेली आहे, 27 सप्टेंबर 2024ची नोटीस आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, सर और मॅडम विथ रेफरन्स टू सब्जेक्ट टू सिटेड अबव. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात सांगतो, तर याच्यामध्ये आपली जी एक्झिट एक्झाम होणार होती ती 3, 4, 5 ऑक्टोबर 2024 रोजी जी होणार होती ती फ्युचर डेटमध्ये ती पोस्टपोन केलेली आहे. कशामुळे तर इज अंडर अप्रुव्हल ऑफ हेल्थ मिनिस्ट्री रिगार्डिंग चेंज इन स्कीम ॲज प्रपोज्ड बाय PCI. ह्या पहिल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या पॅसेजमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की जे विद्यार्थी 2022-2023मध्ये अकॅडमिक सेशनमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि जे पासआउट होणार आहे 2023-24मध्ये, त्यांना एक्झिट एक्झाम ही कंपल्सरी द्यावीच लागणार आहे. ते दिल्यानंतरच त्यांचं फार्मसी लायसन येणार आहे. आणि याच्यामध्ये यांनी अजून एक सांगितलं आहे, इन व्ह्यू ऑफ अबव ऑल ॲप्लिकंट आर ॲडवाइज टू रेफर द NBMS वेबसाईट. तर त्यांनी ही NBMSची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती टाईम टू टाईम आपल्याला अपडेट म्हणजे पाहायला सांगितलं आहे. फ्युचरमध्ये केव्हा आपल्याला एक्झाम होईल काय आहे ते त्यांच्या वेबसाईटवरती ते डिस्प्ले करणार आहेत. तर एक्झिट एक्झाम ही होणारच आहे आणि भविष्यात लवकर ती होईलच. तर तुम्ही काय असं समजू नका की ती कॅन्सल होईल. थोडंफार काय चेंजेस होतील, पण लवकरात लवकर एक्झाम व्हावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत. तुम्हीही अभ्यास चालू ठेवा आणि चांगल्यात चांगला आपला बेस्ट द्या. तर धन्यवाद.